खरे कष्ट करणारे आम्ही. अहो ज्या वेळेस त्या आंतरवाली सराटीमध्ये जे गोळीबार झालता त्यावेळेस जरांगे पाटील लपून बसलेले होते. 1 घंट्याने तिथं हजर झाले. तर डोके फुटले ते बाळू तारकचे, त्यांच्या मिसेसचे, यांचे. आज त्या बाळू तारकच्या पायाला जर असा हात लावला तर चेहऱ्याचे असे हाताला चेहरे लागत आहेत. ते रडतो बिचारा. असे कितीक जणांचे घर उद्ध्वस्त केलेले जरांगीने. त्यांचं असं आज परिस्थिती अशी, माझे वडील 2002 पासून अपंग आहे, एका जागेवर होतं. त्यांना काय करता येत नाही. मला 5-6 एकर जमीन आहे. जमिनीमधलं काय फारसं उत्पन्न नाही. तर मी जेलमधून सुटल्या 2018ला कारखान्याला गेलोय. साल महिने घातलेले आहेत. कुठं बी गावातल्या कुणाला बी विचारायचं तुम्ही, गावात कोणी बी सांगन. मी साल घातलेले आहेत, महिने घातलेले तर कारखाना खेटलेला आहे. ते आज तसं राहिलं. त्यांचं तर म्हणणं आहे आम्ही फार गुन्ह्या गोविंदाने राहतो. मनोज जरांगेंचं म्हणणं आहे आम्ही फार गुन्ह्या गोविंदाने राहतो. हे साफ चुकीचं आहे. आज ह्या 2-3 वर्षामध्ये सामाजिक सलोखा इतका बिघडलाय, इतका खालच्या स्तराला गेलाय की कोण कोणाला काय बोलन, कोण कोणाला काय करेल ह्याचा भरोसा. चूक कोणाची याच्यात काय वाटतं? चूक समोर दिसते ना सर, धडधड जरांगेची चूक आहे ह्याच्यामध्ये. अहो तुम्ही सांगा, आम्ही जर 10-15 वर्ष त्यांच्याकडे काम करून जर आमच्यावर केशी भानगडी होत्या तर आम्हाला जर चोट्टे म्हणते तर आम्हाला जर समजा सुपारीखोर म्हणतात म्हणल्यास नंतर चुकी तर त्यांचीच आहे ना. आज समाजाने त्यांना फक्त 2 वर्षात ओळखीलंय, आम्हाला 15 वर्ष लागले त्यांना ओळखायला, तरी आम्हाला जरांगे कळले नाहीत कशी. म्हणजे समाजाला तितका वेळ लागणार आहे. समाजाला ओळखायला तितका वेळ लागणार. 10 वर्ष लागतील. 100%. 10 प्रयत्न करायचे आहेत का? कुणाचं नाव घेऊन तुम्हाला सांगायचं की कोण करू शकतं हे सगळं? एखादा समजा सर्व धर्मियांचा जसा मेळावा आयोजित केला जातो तसं काही करता येईल का? काय संकल्पना? हे शक्य नाही. काय माहितीये काय, एखादा जरी समजा आपण एखाद्याचं नाव घ्यावं तर त्यांनी जरी समजा एक सारे गोळा केले समजा एकोपा आणण्यासाठी, परंतु काय होतं माहितीये का, ह्याच्यात 3राच रॉकेट लावून निघून जातोय. अहो ह्यांचंच दुकान सुरू आहे सध्या. हे फिरणं एवढं तापा फिपा हे सारा खर्च आत्तापासून मराठ्यांना जवळपास त्यांनी तर एकदम खालच्या दर्जात आणलंय. हे आरक्षणाची गोष्ट असं नाही. आरक्षणामध्ये मराठा एकदम लॉस झालेला आहे. अच्छा. आरक्षणाचा ह्या तीळ मात्र फायदा नाही. परंतु काही असं समाजवेडे असते तर त्यांना काय अजून ह्याच्यातलं माहिती नाही. जे आरक्षण आपलं ACBCचं होतं, EWS होतं, हे आरक्षण ह्या आरक्षणासाठी पाटलांनी भांडायला पाहिजे होतं. ह्या आरक्षणाला कुठंच मूळ नाही आणि हे टिकू बी शकत नाही. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मनोज जरांगेंच्या पूर्वीच्या दुसऱ्या सहकार्यासोबत आहे. तुम्ही म्हणत असाल की ही काय मालिका नेमकी लावलेली आहे. आणि मनोज जरांगेंचे आत्ता असलेले काही भक्त लोक हे सोशल मीडियावर तुम्ही सुपारी घेऊन बोलतायत, मनोज जरांगेंच्या पाटलांच्या विरोधामध्ये बोलतायत, तुमची लायकी नाही आहे, तुम्हाला कोण ओळखतं, तुम्हाला कोण घाबरतं, अशा प्रकारच्या कॉमेंट्स एवढंच नव्हे तर फोन करून दमबाजीसुद्धा करतायत. मुळात मनोज जरांगे किंवा मग कुठल्या त्यांच्या समर्थकाची आमची काही दुश्मनी नाही, आमचा काही बांधाला बांध नाही आहे. समाजामध्ये व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. जसं बोललं जातं हाताची बोटं 5 बोटं सारखी नसतात, तशी सगळी लोकं सारखे नसतात. आमचं म्हणणं सगळ्यांनाच पटेल असं नाही आणि त्यांचं म्हणणं सगळ्यांनी पटवून घ्यावं असंही होत नाही. त्यामुळे चढ उतार होतात आणि त्या चढ उतारामध्ये नेमके काय धक्के बसत आहेत हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मनोज जरांगेंची आमची काही दुश्मनी नाही आहे, मात्र ते दुश्मनी असल्यासारखं वागतायत. मग समाज असेल किंवा मग त्यांचे जुने सहकारी असतील किंवा मग आत्ता कुणीतरी टार्गेटवर किंवा मग रडारवर असलेला व्यक्ती त्याच्याबद्दल ते एखाद्या कुठल्या तरी शत्रूसारखं वागतायत. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. माझ्यासोबत गणेश खुने आहेत, जे कोपर्डीच्या प्रकरणामध्ये अमोल खुनेंसोबत हल्ला करण्यासाठी त्या ठिकाणी होते. गणेश खुने, अमोल खुने आणि त्यांचे सहकारी जे होते ते त्या ठिकाणी तिथेच होते. मनोज जरांगे तिथे होते का हे मला पुन्हा एकदा गणेश खुनेंच्या तोंडून ऐकायचं. अमोल खुने तर म्हटले की ते पळून गेलेत, मात्र गणेश खुनेंच्या तोंडून नेमकं काय घडलं आहे, त्यांची काय भूमिका आहे, आत्ता काय त्यांची परिस्थिती आहे हे जाणून घेणार. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही कोपर्डीच्या प्रकरणामध्ये होतात. नेमकं काय घडलेलं होतं हे तुमच्या तोंडून महाराष्ट्राला ऐकायचं आहे. तुम्हाला काय सांगितलं होतं आणि कशामुळे हे सगळं तुम्ही केलं? जय शिवराय. मी गणेश परमेश्वर खुने. मी आणि अमोल खुने, बाबूराव वाळेकर, राजेंद्र जराड असे आम्ही कोपर्डीतले 4 आरोपी आहोत. हो. तर त्यासोबत आमच्यासोबत जरांगेसुद्धा होते. हो. पहिल्या दिवशी आम्ही गेलो तर
आम्हाला त्या आरोपीचा मेळ लागला नाही, हो तर आम्ही परत वापस आलो हो. होतो. तर आम्ही सारे जवळपास 5-6 जण हो मडी ह्या देवस्थानी मुक्कामी होत होतो. जी दुसऱ्या दिवशी गेलो, हल्ला केला, जी अटक झाली, हो जरांगे पळून गेले. बर आणि नंतर तारखेला आणल्यास नंतर असे आम्हाला म्हणायचे तुम्ही भेऊ नका, मी तुम्हाला 10-15 दिवसातून बाहेर काढतो, असं करतो तसं करतो. अहो त्या माणसाने जर आम्हाला मनी ऑर्डर पाठवलं नाही, घरच्यांची पैसे मनी ऑर्डरला दिले ते सुद्धा खाल्ले, तर आम्हाला काय पाठवणार? नाही म्हणजे ते तुमच्यासोबत हल्ला करा म्हणायला होते, हल्ला करेपर्यंत तिथं होते, हा. मग त्यांच्यावर FIR मध्ये नाव का नाही झालं? म्हणजे कोणी सोडवलं त्यांना? हे कसं अहो, कसं निघालं हे आम्ही सगळं बाहेर? एकनिष्ठ असल्यामुळे हां त्या माणसाचा आम्ही नाव कुठेच घेतलं नाही. तो माणूस धडधड आमच्यामधून पळून गेलेला माणूस. म्हणजे तुमचा तो मोरक्या तुम्हाला त्यांना वाचवायचं होतं, हा. सगळी कारवाई तुमच्या अंगावर घेतली असंही सगळं? हा, असंच म्हणजे आम्हाला असं वाटलं की बाबा आपण जर त्यांचं नाव घ्यावं तर आपल्याला सोडायला कोण आहे. हा म्हणजे कुणीतरी मागे पाहिजे मागे होतं तुमच्या- पाहिजे. तुमचा प्रमुख असलेला संघटनेचा प्रमुख, हा. त्याला बाहेर ठेवलं पाहिजे आपण, त्या हेतूने मनोज जरांगेंना सोडलं होतं. हा, सोडलं होतं. म्हणजे ते तिथून गेल्यानंतर तुम्हाला त्यांनी सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी कोणाकोणाची मदत घेतली? ती मदत तुमच्यापर्यंत पोहोचली का? नाही पोहोचली. हां आमच्यासाठी ते मदत निलेश राणे साहेबांनी केली, नितेश साहेबांनी केली. निलेश राणे साहेबांनी हर्षद निंबाळकर वकील दिलते. हो आम्हाला सोडण्याचा मोठा म्हणजे सिंहाचा वाटा निलेश राणे साहेबाचा आहे. जी आणि ते आम्हाला मदत सुद्धा करणार होते. हां परंतु जरांगे पाटील म्हणायचे जी काय मदत करणार ती माझ्या हातात द्या, हां मी त्यांच्या घरी नेऊन देतो. जी तर निलेश साहेबाचं असं म्हणणं आलं की बाबा तू त्यांच्या मिसेसचे किंवा त्यांच्या आईचं हो खाते नंबर आणा, हो. त्यांच्या अकाउंटवर टाकून देऊ, हो. असं त्यांचं म्हणणं आलं. हो. परंतु ह्या माणसाला श्रेय घ्यायचं होतं की मी तुम्हाला मदत केली म्हणून, हो. असं होतं. अच्छा हा, मग ती मदत तुमच्यापर्यंत पोहोचलीच नाही? नाही पोहोचली. पण तिकडून निलेश राणेंनी दिली होती का पण यांच्याकडे पैसे? नव्हते दिले. ते म्हणायचे तुमच्या अकाउंट नंबर आणा, त्यांच्या अकाउंट नंबर आणा, त्यांच्या अकाउंटवर टाकून देऊ. मग कुणाला दिले पैसे मग? पैसे दिलेच नाहीत. आता दिले असले तर मागं हे नाही घेतले असतील. अच्छा हा, मग त्यांनी दिले नाही, मग पैसे तुम्हाला कोणी पुरवले? कायचे पैसे घरच्यांनी पुरवले. मनी ऑर्डर? पणाला जाऊन कुठं काय काम धंदा करून शेतामध्ये मनी ऑर्डर पाठवायची. हां 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 ती बी कधी 4 महिन्याला, कधी 2 महिन्याला, असे जशी घडण तिकडं आपले खुरपायला जसं रोजानी जाते तसं. अमोल खुनेंनी असंही सांगितलं होतं हा, की मनोज जरांगेंनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि त्यांचे हात पाय फ्रॅक्चर वगैरे झाला असं सांगितलं होतं. ही काय सत्यता आहे? हा, सत्यता आहे ना ती. हा. हा, परत आम्हाला ते 8 महिने भेटायला चाललं नाही. ते काय सांगतात की बाबा पोरं सुटेपर्यंत आम्ही घरी जाणारच नाही. हा, गेलोच नाही असं आजही हा, म्हणतात आज ते. बी म्हणतात ना. हा. आता माझ्याकडे पत्र यावर आहे त्यांचा, हां माझ्याकडे पत्र त्यांनी पाठवलेले जेलमध्ये असताना आम्हाला. अच्छा हा, म्हणजे ते आता तेव्हा तुमचे सहकारी होते, मात्र ते आता काय करतायत? त्यांचं असं म्हणणं आहे अमोल खुने जे त्यांच्या विरोधात, आता तुम्ही तर बोलला नव्हता आतापर्यंत, हा. पण अमोल खुने जे बोलतायत ते कोणाच तरी सुपारी घेऊन बोलतायत. त्या काळामध्ये आम्ही त्यांना काहीच मदत कमी पडू दिलेली नाही. दुसरी गोष्ट, मी घरी सुद्धा गेलेलो नाही, मी त्याच्यामध्ये जखमी झालेलो होतो. आणि आत्ता जे बोलतायत हे सगळे लोक, मी समाजाचं काम करतोय, समाजाच्या लेकरांना मदत मिळवून देतोय, म्हणून त्यांच्या कुठेतरी पोटात दुखतंय असं त्यांचं म्हणणं आहे. हे साप खोटं आहे. हं. खरे कष्ट करणारे आम्ही. हं. अहो, ज्यावेळेस त्या आंतरवाली सराटीमध्ये जे गोळीबार झालता, हो त्यावेळेस जरांगे पाटील लपून बसलेले होते. 1 घंट्याने तिथं हजर झाले. अच्छा. डोके फुटले ते बाळू तारकचे, त्यांच्या मिसेसचे, यांचे. आज त्या बाळू तारकच्या पायाला जर असा हात लावला तर चेहऱ्याचे असे हाताला चेहरे लागत आहेत. अच्छा. ते रडतो बिचारा. असे किती जणांचे घर उद्ध्वस्त केलेले जरांगीने. मग त्यांचं असं म्हणणं आहे मी समाजाच्या लेकरा बाळांचं कल्याण करतोय. हे साप चुकीचं आहे. समाजाला बी पहिल्यांदा मी सांगतो, ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला पत्रकार परिषद घेतली होती हं. त्या टायमाला सुद्धा आम्ही समाजापुढे सत्य आणण्याचा प्रयत्न केला होता. हो. हा? पण समाजाने आम्हाला काय केलं, एकदम म्हणजे पैसे घेऊन बोलले म्हणायचे. अच्छा. हां. आज बी ते अमोलचं जसं म्हणणं आहे की SIT ते काय म्हणते त्याला, हो. ते जे करायचंय ती आमची पण व्हावी आणि जरांगे पाटील सुद्धा व्हावी. अच्छा. की आमच्याकडे आज काय आहे, काल काय होतं ना आज काय हे बघावं. मग त्यांचं असं म्हणणं आहे मी समाजासाठी, म्हणजे जो समाजासाठी योगदान देईल त्याचे कल्याण करतोय किंवा मग समाजाच्या लेकरांचं कल्याण करतोय. तुमच्यापर्यंत ही सगळी मदत का नाही पोहोचली आतापर्यंत? बरं ठीक आहे, अमोल विरोधात गेला, हा, अमोलने विरोधात जाऊन बोललं, मात्र तुम्ही तर विरोधात बोललेलं नव्हतात. तुम्हाला काही मिळालंय त्यांच्याकडून? कधी त्यांनी भेट वगैरे दिल्या? ज्यावेळेस आम्ही पत्रकार परिषद घेतली त्यावेळेसच आम्ही विरोधामध्ये गेलो पाटलाच्या. हो तर पाटलाच्या विरोधात गेल्यास नंतर पण अमोल त्यांच्या बाजूने होता ना. हो हा? हो मग अमोल त्यांच्या बाजूने असताना मग त्याच्यावर का सुपारीचं मॅटर लादलं? उगच पहिल्यांदा तर 5 वर्षाची शिक्षा झालेलीच आहे ना आम्हाला. हो, हो. त्यातले ऑलरेडी 2 वर्ष काढून आलेलो होतो हो, हो. आम्ही. आणि कधी ना कधी तर आम्हाला जावंच लागणार आहे. हो, हो. पण आता त्याच्यासाठी काय ते सोडून देणं
अहो ज्या टायमाला हे मॅटर होतच नव्हतं कुठलं कोपर्डीचं, जी जी सत्यता आहे का ती कोपर्डीची, हो 5-5-15चा कार्यक्रम होता नारायणगडावर. हो सर्व काही गोष्टी होत्या का त्या 2 लाखावरच होत्या. 2 लाख मृदुंगच वाजायचे, 2 लाख कीर्तन ठेवायचे, 2 लाख कुस्त्याच करायच्या, म्हणजे टोटल म्हणजे 2 लाखावरच होतं साऱ्या कोण गोष्टी. खर्च करणार इतकं मोठा? बुक छापले होते, बरेचसे पैसे गावागाव बुक वाटले होते, बरेचसे पैसे गोळा केले असणार त्याच्यामध्ये. अच्छा. ते सुद्धा चौकशी कोण होणं कोण गरजेचं आहे. प्रमुख होतं या सगळ्या कार्यक्रमाचं? त्या कार्यक्रमात जरांगे पाटीलच प्रमुख होते. पैसे कोण गोळा करायचं? ते आता ह्या तालुका अध्यक्ष, अच्छा गावातले संघटनेचे तालुका अध्यक्ष. संघटनेचे. आता ह्या शिवबाचे? या 2-3 वर्षामध्ये ते शिवबा संघटना कुठं हरपली ह्याचं नाव पत्ता सुद्धा नाही. मग ते कार्यक्रम झाला का ते 2 लाख किंवा करणारा? कार्यक्रम नाही झाला म्हणून आम्ही आमच्या चौकाचा कार्यक्रम लावला ना त्यांनी. अच्छा मग आता कार्यक्रम रद्द झालाय, बदनामी होईल म्हणून बदनामी होईल. आता आपला तर प्रचार झालाय बाबा, कार्यक्रम आपल्याला करायचं म्हणजे कॅन्सल करायचा आहे. हो. मग ह्यातलं लोकांना म्हणजे आपण हे काय करणार, सांगणार कसं की बाबा कॅन्सल करायला लागलो कार्यक्रम. पण आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यात बरं. जेव्हा मनोज जरांगे कोपर्डीच्या प्रकरणामधून पळून गेले असं तुमचं म्हणणं हा. आहे, तेव्हा त्यांच्याकडे काही नव्हतं आणि तुमच्याकडे काही नव्हतं. हा कदाचित आजही मनोज जरांगे ते स्वतः म्हणतात माझ्याकडे जे मला जरी एसटी तर आता गाडीवाल्यांनी सोडले, या सगळ्या मराठ्यांच्या गाड्या हा, हा. आहेत, यांनी जर मला रस्त्यात सोडलं तर माझ्याकडे जायला पैसे नसतात असं ते म्हणतात. कदाचित त्यांच्याकडे आता पैसे नसतील, पण मग पैसे नसतील तर त्यांना समाजाला कल्याण करण्यासाठी ते नेमकं काय करतात? तुमच्याकडे तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून कोपर्डीच्या प्रकरणावर त्या आरोपीवर हल्ला केला, हा. तुमच्या कुटुंबियांना मदत मिळून एखादं काही योजना उभा करणं किंवा मग घरातल्या कुटुंबाला नोकरीच घ्या बाबा, मग शासनाची नसेल तर एखाद्या खाजगी संस्थेमध्ये नोकरीला घ्या, असं करण्यासाठी आलंय. आज परिस्थिती तुमची घराची काय आहे? आज परिस्थिती अशी, माझे वडील 2002 पासून अपंग आहे, एका जागेवर होतं. त्यांना काही करता येत नाही. मला 5-6 एकर जमीन आहे. जमिनीमधलं काय फारसं उत्पन्न नाही जी. तर मी जेलमधून सुटल्या 2018ला कारखान्याला गेलेलोय. 6 महिने घातलेले आहेत. कुठं बी गावातल्या कुणाला बी विचारायचं तुम्ही, गावात कोणी बी सांगन मी 6 घातलेले आहेत, महिने घातलेले तर कारखाना खेटलेला आहे. आणि जेलमधून आल्यास नंतर बी कारखाना खेटलेला आहे. आणि मी हमखास शेतामध्येच काम करतो. अच्छा. कापूस तोडायला असे म्हणजे बऱ्याचशा काय कामं असे लय मोठे केलेले आहेत कामं, म्हणजे सुरूच होतं आपली. आपण कुठलं कोणाच्या आशेवर बसलो ना तर आपण एक ते केलं, समजा पाटलांनी सांगितलं आपल्याला, प्रेमाखातर केलंय, समाजासाठी केलं, पण आजची पण कंडिशन आहे आपल्याला वाऱ्यावर सोडून दिला. तुमच्या सोबतचे जे काही बाकी सहकारी आहेत आणि आत्ता मनोज जरांगेंच्या सोबत सहकारी आहेत, फार मोठ्या प्रमाणावर ताकदीनं चर्चा केली जाते. आता त्यांच्यासोबत असणारे लोक करोडपती झाले. कुणाकडे 200 रुपयाचे टेंडर आहे, 200 कोटीचं टेंडर आहे, कुणाकडं 40-40 लाख रुपयांच्या गाड्या आहेत, कुणाकडं 10-10 टिप्पर आहेत, त्यांच्या मेवण्याकडे काहीतरी टिप्पर आहेत. असं पूर्वी 500 रुपये रोजाने ते कामाला जायचे ना, आता त्यांच्याकडे टिप्पर आहेत असं सांगितलं जातं. असे तुम्हाला सगळी काय माहिती आहे? अहो हे चोटे लोक जे ह्यांच्या आजूबाजूची जी टीम आहे, यांची जी कोर कमिटी ती काय म्हणते ते यांची जी कमिटी आहे, हे अख्खे चोर लोकच. ज्यावेळेस आम्ही पत्रकार परिषद घेतली त्या टायमाला तुम्हाला सांगतो, जे आम्हाला फसवणारे अमोल तर तिथून निघून आलता. हो. आणि होतो आम्ही. आता आम्हाला काही समजलंच नाही नेमकं कायसाठी आणलेलं आहे. जेव्हा तिथं त्या पत्रकार परिषदच्या हॉलमध्ये गेलो तेव्हा माहीत झालं की पत्रकार परिषद, आणि त्याच्यामध्ये काही शब्द बोललेलो नाही. तुम्ही बघितले असेल कदाचित ती पत्रकार परिषद. पण जे भामटे आहेत, एक करमाळ्याचा एक महाकाळ्याचा, ह्याने आम्हाला फसवून नेलं. ह्याने घडी गंज संपत्ती जमा केली. आज काल पोस्टर त्यांना 1.5 एकर कोणापाशी जमीन नव्हती, त्यांच्याकडे आज 10-10, 15-15 एकर जमीन, गाड्या घोड्या बंगले फिंगले, सोने नाणे. कुठून येते, कसं कळलं, हे केलं कसं? तुम्हाला जरी सांगतो कसं केलं, कुठून आणलं, काय आणलं, हे सर्व काय माहिती. पण एक दिवस पुढच्या वेळेस मी त्यांचे धडाधड नाव सांगून घेणार, कुणी दिलं, कुणाकुण आणलं, माझ्याकडे पुरावे त्यांनी कुणाकुण घेतले, काय केले. अच्छा. म्हणजे तुमचे सहकारी तुम्ही देशोधडीला लागलात, मात्र तुमचे जे सहकारी होते त्यांच्याकडे लाखो करोडो रुपयांच्या आज गाड्या किंवा मग जमिनी आहेत. हे कुठून येते? मात्र मनोज जरांगे असं जरी म्हणत असले तरी माझ्या खिशात जायला पैसे नाहीत, मात्र त्यांच्या सहकार्यांकडे पैसे कुठे येतात? मग कालपर्यंत एक माणूस त्या माणसाच्या जरांगेच्या विरोधामध्ये होता. आज ते सोबत दोघांचे संघच बॅनर होतं, एकाच बॅनरवर दोघांचे फोटो होतं. कशासाठी होते, कसं होतं, परिवर्तन काय होतं नेमकं? मग काल पोस्टर आम्हाला विरोध दाखवला का समाजाला विरोध दाखवला हेच आपल्याला कळणार नेमकं. नाही, मग काय होतं, म्हणजे त्यांचं मत परिवर्तन नेमकं कसं होतंय? आर्थिक पद्धतीने होतंय का भावनिक होतंय, काय नेमकं? ते तर त्यांना सांगता येईल साहेब.
आपल्याला काही सांगता येणार नाही. अच्छा. हा. मग हे सगळं होत असताना मनोज जरांगे नेहमी म्हणतात माझ्या खिशामध्ये पैसे नसतात. पैसे कुठून येतात नेमके? मग ह्यांच्या सहकाऱ्यांची दुकानं बंद केलीत किंवा मग समाजाच्या ठेकेदारांची दुकानं बी बंद केलेली आहेत, त्यांची दलाली बंद केली आहेत, असं त्यांचं म्हणणं असतं. हे नेमकं काय झालंय? त्यांनी दुकान बंद करून ह्यांनी एखादं मोठं दुकान? अहो ह्यांचंच दुकान सुरू आहे सध्या. हे फिरणं एवढं तापा फिपा हे सारा खर्च आत्तापासून मराठ्यांना जवळपास त्यांनी तर एकदम खालच्या दर्जात आणलंय. हे आरक्षणाची गोष्ट असं नाही, आरक्षणामध्ये मराठा एकदम लॉस झालेला आहे. अच्छा. आरक्षणाचा ह्या तीळ मात्र फायदा नाही. परंतु काही असं समाजवेडे असते तर त्यांना काही अजून ह्याच्यातलं माहिती नाही. जे आरक्षण आपलं ACBCचं होतं, EWS होतं, हे आरक्षण ह्या आरक्षणासाठी पाटलांनी भांडायला पाहिजे होतं. ह्या आरक्षणाला कुठंच मूळ नाही आणि हे टिकू बी शकत नाही. आता या आरक्षणामुळे किती फायदा आणि किती तोटा झालेला आहे काही सांगता येईल? तोटा जवळपास 96% तोटा झालेला आहे आणि 4% फायदा झाला, आणि ते बी कुणाचा झालेला आहे? ऑलरेडी जे कुणबी आहेत त्यांचाच फायदा झालेला आहे. ते तर म्हणतात 2 कोटी लोक आरक्षणात गेलेत. आता चुकीची माहिती ती. जर ती आकडेवारी काढली तर तुम्हाला मी पुढच्या वेळेस जर टाइम आला ना तुम्हाला आकडेवारी सगळं देईल. अच्छा. हा, ती आकडेवारी काढली तर 48,000 काहीतरी 379 काहीतरी असं आहे बाबा. तुम्ही मराठा आहात, मनोज जरांगे मराठा आहेत, हा. मात्र कुठेतरी वाद निर्माण होतोय, जातीत तेढ निर्माण होते, जातीत भांडणं लागतायत असं वाटतं तुम्हाला? अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, ज्याचे जसे मूल तसं त्याला काम. म्हणजे ज्याची जशी बुद्धी तसं शिवाजी महाराजांनी काम दिलेलं आहे. त्यांनी जात नाही बघितलेली कुठे, त्यांनी स्तर ओळख बघितली. हा, ओळख बघितलेली. आणि हा माणूस काय करू शकतोय त्या माणसाला तसं पेलन तशी जबाबदारी शिवाजी महाराजांनी दिलेली. मग ते मारा असो, कुंभार असो, तेली असो, माळे असो, वंजारा असो, कुठल्याही जातीचा असो, त्यांनी भेदभाव केलेला नाही. परंतु आज जर बघितलं गावागावामध्ये, आता तुम्ही बरेच गाव फिरत असताल, तुम्ही बघत असताल गावागावामध्ये आज वंजारा बांधव असो, पुन्हा OBC कुठले बी असो, अहो जर बोलायचं म्हणलं तर बोलतात एक, पण ते मनामधली भावना, ती खंत चेहऱ्यावर दिसून येते प्रत्येकाच्या. म्हणजे मन मोकळेपणाने बोलत नाही. पहिल्यासारखं जे पहिल्यांदा गुन्हे गोविंदांनी समजा आपण म्हणतोच ना, जे नांदत होते गावगाडा, ते आज तसं राहिलं. त्यांचं तर म्हणणं आहे आम्ही फार गुन्ह्या गोविंदाने राहतो. मनोज जरांगेंचं म्हणणं आहे आम्ही फार गुन्ह्या गोविंदाने राहतो. हे साफ चुकीचं आहे. आज ह्या 2-3 वर्षामध्ये सामाजिक सलोखा इतका बिघडलाय, इतका खालच्या स्तराला गेलाय की कोण कोणाला काय बोलन, कोण कोणाला काय करेल ह्याचा भरोसा. चूक कोणाची याच्यात काय वाटतं? चूक समोर दिसते ना सर, धडधड जरांगेची चूक आहे ह्याच्यामध्ये. अहो तुम्ही सांगा, आम्ही जर 10-10, 15-15 वर्ष त्यांच्याकडे काम करून जर आमच्यावर केशी भानगडी होत्या तर आम्हाला जर चोट्टे म्हणते, तर आम्हाला जर समजा सुपारीखोर म्हणतात म्हणल्यास नंतर चुकी तर त्यांचीच आहे ना. आज समाजाने त्यांना फक्त 2 वर्षात ओळखीलंय, आम्हाला 15 वर्ष लागले त्यांना ओळखायला, तरी आम्हाला जरांगे कळले नाहीत कशी. म्हणजे समाजाला तितका वेळ लागणार आहे, समाजाला ओळखायला तितका वेळ लागणार. 10 वर्ष लागतील. 100%. 10 वर्षामध्ये काळ बदललेला असेल, वेळ निघून गेलेली असेल. वेळ निघून गेलेला असेल, हे समाज एकदम संपुष्टात आलेला असेल ह्या माणसाच्या नादी लागलं तर. अच्छा. तुम्हाला समाजाला काही सांगायचं आहे? आता ही इंटरव्ह्यू झाल्यानंतर, ही मुलाखत झाल्यानंतर खाली लगेच शिवीगाळ होणार आहे. पण काय तुम्हाला समाजाला सांगायचं आहे? समाजाला मी एकच सांगणार आहे बरं का, समाजाला मी एकच सांगू इच्छितो की काय बाबांनो, आम्ही जे भोगलंय आज बी आपल्या बांधवांवर बरेच अशा केशी आहेत, त्या अजून काय सरकारने मागे घेतलेल्या नाहीत. त्या कधी ना कधी तरी ते तुम्हाला भोगावंच लागणार. आपण जेलमध्ये त्यांच्या पोरं इमानामध्ये असं काय होऊन द्यावं नका बाबा, आमच्या संग घडलेलं आहे, आम्हाला अजून बी जावं लागेल. आमचे लहान लहान लेकरं बाळ होते, तुमचे लहान लहान असतील किंवा होतील, ते त्या बाजूने विचार करून कुठल्याही गोष्टी करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाच्या नादी लागून आपल्या समाजाविषयी किंवा आपल्या समजा आपल्या आर्थिक बाजूविषयी नुकसान होऊन देऊ नका. तुम्ही एक शेतकरी आहात. हा, शेतकरी असतो, शेतकऱ्याला काही जात धर्म नसतो. शेतकऱ्याचा शेजारी जो बांधाला बांध आहे, त्याचं कुणी ना कुणीतरी एकमेकांचं काम पडत असतं. मग तुम्हाला आऊत लागलं तर शेजाऱ्याचा आणता तुम्ही, तुमच्या बैल असेल तर शेजाऱ्याला घेऊन जाईल. त्याच्यामध्ये काही जातभेद बघितला जात नाही. समाजामध्ये ही जी काही तेढ निर्माण झालेली आहे आणि ही जी काही वीण विस्कटलेली आहे, यासाठी काय तुम्हाला आवाहन करायचं आहे समाजातल्या लोकांना? राजकीय पुढाऱ्यांना सांगायचं आहे, मनोज जरांगेंना तुम्ही सांगू शकता का की बुवा हे सगळं विस्कटण्यासाठी, हे एकोपा आणण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करायचे आहेत का? कोणाचं नाव घेऊन तुम्हाला सांगायचं आहे की कोण करू शकतं हे सगळं? एखादा समजा
सर्व धर्मियांचा जसा मेळावा आयोजित केला जातो हा. तसं काही करता येईल का? काय संकल्पना नाही हे सांगता येईल? शक्य नाही. काय माहिती आहे काय, एखादा जरी समजा आपण एखाद्याचं नाव घ्यावं तर त्यांनी जरी समजा एक सारे गोळा केले समजा एकोपा आणण्यासाठी, परंतु काय होतं माहिती आहे का, ह्याच्यात तिसराच रॉकेट लावून निघून जातोय. मग अच्छा. हे एकोपा काय माहिती आहे का, जोपर्यंत गावागावामध्ये प्रत्येकाचे एकामेकाची मन जुळत नाही तोपर्यंत हे हा, एकोपा येणं म्हणजे कुठेतरी एखादा कार्यक्रम नाही तर गावातून ही जी जशी पहिली सुरुवात होती तशी सुरुवात करणं सुरुवात गरजेचं आहे. गावातून करण्याचं गरजेचं आहे. ते का आपण जसं पहिल्यांदा गाड्यामध्ये भावासारखं एकामेकाला दर्जा द्यायचं होतं, वडीलधाऱ्या माणसाला प्रामाणिकपणे बोलायचं होतं. अशा हिशोबाने जर गाव लेवलला जर प्रत्येकाने त्यांनी पण त्या बांधवांनी सुद्धा आणि आपण पण जर पुढाकार घेतला ना, आपण एकामेकाला जर चांगल्या गोष्टीने चांगल्या दृष्टीने बघत राहिलो तर निश्चितच एकोपा होईल. खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. उद्देश एकच होता की समाजामध्ये नेमकं काय चाललेलं आहे. आणि मनोज जरांगेंचं असं म्हणणं आहे, मी लाखो करोडो लेकरांचं भलं करतो आहे, करोडो लोक आरक्षणामध्ये गेलेले आहेत आणि मी समाजासाठी जातीसाठी फार काम करतो आहे, जातीला पुढे घेऊन जाण्याचं काम करतो आहे. मग ही कुठल्या जातीची लोकं आहेत हे दाखवून देण्याचं काम या मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं. कोपर्डीच्या प्रकारामध्ये नेमकं काय झालं, कुणी पैसे दिले, कुणी सोडून आणलं, कुणी मनी ऑर्डर केल्या नाहीत, कुणी मनी ऑर्डरचे पैसे खाल्ले, किंवा नेमके काय हे सगळे हातखंडे होते ते मनोज जरांगेंनी वापरले आणि कुठेतरी म्होरक्या प्रमुख माणूस पुढे राहावा मागे राहावा म्हणून मनोज जरांगेंना पाठीशी घातलं. मात्र मनोज जरांगेंनी ह्यांना मात्र सोडलेलं नाही. ते मात्र म्होरके झाले, समाजाचे मालक होऊन बसले आणि यांच्या पदरी मात्र कुठेतरी जेलवारी आली. अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होत आहेत, जातीवाद निर्माण होतो आहे, गावगाड्यातली जी काही वीण आहे ती पूर्णपणे विस्कटलेली आहे आणि ती वीण पुन्हा बसण्यासाठी काही करता येऊ शकतं का, यासाठी मी प्रश्न विचारला होता. कुठला एखादा माणूस सांगू शकतो का? तर अत्यंत स्पष्ट असं उत्तर दिलं. फार वैचारिक व्यक्तीच्या मनातलं हे उत्तर होतं की गावातून ही सुरुवात होणं गरजेचं आहे. कुठला एखादा माणूस कार्यक्रम आयोजित करेलही, मात्र कुणीतरी एखादा तिथं रॉकेट लावून जाईल म्हणजे ते कार्यक्रम सगळा उद्ध्वस्त होऊन जाईल. अशीच परिस्थिती सध्या सुरू आहे. एकोपा होऊच दिला जात नाही आणि ते एका ठराविक माणसांकडून केलं जातं आहे असं या ठिकाणून स्पष्ट होतं. त्यामुळे गावातली जी काही वीण आहे गावाच्या गावस्तरावरून ही करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी सलोखा निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या केली जाऊ शकते. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.